नमस्कार. आज आपण नवीन शिकणाऱ्या ताईंसाठी कटोरी ब्लाउजचं कटिंग कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे हे अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे. त्यासाठी आज आपण इथे 36 छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवणार आहोत. एका ताईंची कमेंट होती, त्या बोलल्या की 36 छातीच्या मापाचं कटिंग शिकवा. तर आज आपण इथे 36 छातीच्या मापाचे हे कटिंग बनवतोय. त्यासाठी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे. कधीही पॅटर्न बनवताना घडीचा पेपर घ्या, म्हणजे तुमचं कमी वेळात पेपर पॅटर्न तयार होतं. म्हणजेच आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग आपल्याला सोबत काढायचे आहे. आता पॅटर्न बनवताना सुरुवातीला इकडनं 1.5 इंच अंतर आधी सोडून देणार आहोत. जर तुमचा छातीचा गोलवा प्रमाणापेक्षा जास्त मोठा असेल, छातीचा कप साईज आकार, छातीचा आकार जर जास्त मोठा असेल, तर हे अंतर तुम्हाला 1.5 इंच ऐवजी 2 इंच सोडायचे. लक्षात घ्या, छातीच्या आकारानुसार आपल्याला हे अंतर सोडायचं आहे. आणि हे सोडलेलं अंतर फक्त पुढच्या भागासाठी आहे, मागच्या भागासाठी नाही. नंतर मी सांगेनच कटिंग करताना आपण ते काढून टाकणार आहोत. मग इथे घ्यायची ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. आता ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. शोल्डर आपण घेणार आहोत 5.25 इंच आणि जी मापं सांगितली आहे तशीच मापं टाका. यात काहीही बदल करायचा नाहीये. आणि सगळं मार्किंग आपण शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे, त्यामुळे यात कुठल्याही प्रकारचं तुम्ही शिलाई मार्जिन वाढवायचं नाही. मुंडा घेतला 5.5 इंचाचा. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. इथे घ्यायचं आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 36चा चौथा भागाला 9 इंच आणि त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि सरळ खाली जोडून घ्यायचं. कमर घेराचं अंतर तसं घेण्याची गरज नाहीये, पण जर तुमचं कमर घेर छातीपेक्षा खूप कमी असेल, समजा 36 छातीचं ब्लाऊज आहे आणि कमर घेर एखाद्या त्यांचा 28-30च आहे, तर त्यावेळेस कमर घेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं तुम्हाला माप घ्यायचं आहे. त्यानंतर मुंड्यांचे आकार द्यायचे. मुंड्याचा आकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून आपल्याला इकडे द्यायचं 1.5 इंचाचं मार्किंग बाहेरच्या बाजूला आणि हे पॉइंट मॅच करायचा आणि वरती शोल्डरला हात जोडून घ्यायचा. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे 1 इंचाचं मार्किंग करायचं, इकडे 1 इंचाचं मार्किंग करायचं. हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं मध्य करायचं आपल्याला आणि मध्यापासून 1/2 इंच मध्ये घेऊन आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा. फक्त पॉइंट मॅच करायचे हे लक्षात ठेवा. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार. त्यानंतर आपल्याला गळाखोली घ्यायची 2.5 इंच. आता गळाखोलीच्या अंतरातला बदल लक्षात घ्या. प्रत्येक व्हिडिओत मी ही गोष्ट समजावून सांगते. ज्या ताईंना ही शोल्डरची पट्टी मोठी हवी आहे, गळाखोलीचं अंतर कमी करा. ज्या ताईंना शोल्डरची पट्टी छोटी हवी आहे, गळाखोलीचं अंतर वाढवा. मात्र हे शोल्डरचं जे आपण माप टाकलेलं आहे 5.25 इंच, यात काहीही बदल करायचा नाही. तुम्ही जर हे माप बदललं तर मुंड्यामध्ये ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही, शोल्डर उतरेल, परफेक्शन ब्लाऊजचं तुमचं काहीच येणार नाही. त्यामुळे तुमच्या मनाने कुठलंही माप वाढवायचं किंवा कमी करायचं नाही. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत पुढच्या गळ्याची उंची अधिक 1/2 इंच शिलाई मार्जिन. 6 इंचचा गळा आहे, 1/2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच. हा इथे चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार देऊ. त्यानंतर योगपट्टीसाठी इकडे 2 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 2 इंचाचं मार्किंग केलं. दोन्ही बाजूला 2-2 इंचाचं मार्किंग करायचं. ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही, योगपट्टी आपल्याला सेपरेट काढावी लागते. मग त्याचं कटिंग तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी चालेल. कशी काढायची ती पण मी समजून सांगते. ह्या पॉइंट पासून पुन्हा वरती 2 इंचाचं मार्किंग करायचं आणि गळ्यापासून हे इथे तिरकं जोडून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून इथे घ्यायचं आहे कटोरी राऊंड. कटोरी राऊंड आपण घेणार आहोत 7.25 इंच. योगपट्टीच्या रेषेवर इथे मार्किंग करून घेतलं 7.25 इंचाचं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊ. आता जिथे हे 7.25 इंच अंतर घेतलेलं आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून आपल्याला इथे 2 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि हे मार्किंग दोन्ही बाजूला जोडायचं. आता ही कटोरी वाढवूनच आपण तयार केली, त्याच्यामुळे कपड्यावर परत वेगळी काही वाढवायची नाहीये. लक्षात घ्या, अशीच्या अशीच तुम्हाला कटिंग करायचं आहे. शिलाई मार्जिन सहित आपण इथे कटिंग बनवत आहोत. मुंड्यातून आपल्याला द्यायचं 1.5 इंचाचं मार्किंग आणि हा कटोरीचा गोलाकार द्यायचा. कटोरीचा गोलाकार देताना साइड पीस कडनं हात वळवत आपल्याला ह्या पॉइंटला यायचं आणि गळ्याला हात जोडून घ्यायचा आहे. ह्या अशा पद्धतीने आपली गोलाकार सुंदर अशी कटोरी तयार झाली. आणि ज्यावेळेस आपण ह्या टक्सचं शिवण करणार, टक्सचं शिवण करताना आडवा टक्स आपल्याला 1.5 इंचाचा शिवायचा आणि उभा टक्स आपल्याला 2.25 इंच घेणार आहोत. ब्लाऊजच्या उंचीनुसार आपल्याला ह्या टक्सची उंची घ्यायची आहे हे लक्षात ठेवा. शिवण ह्या टक्सचं अशाच पद्धतीने करा.
आता आपण याचं कटिंग करून घेऊया, मग योगपट्टीचं आणि बाहीचं कटिंग बघूया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. हे झालं आपला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग. आता हे जे 1.5 इंच अंतर आपण वाढवलेलं होतं ते मागच्या भागातून आपण काढून टाकणार आहोत. ते फक्त आपल्याला पुढच्या भागात कटोरीच्या कटिंगसाठी आपण वाढवलं होतं, जेणेकरून आपलं कमी वेळात आपलं पेपर पॅटर्न तयार व्हावं यासाठी आपण ते वाढवून घेतलेलं होतं. अगदी लिहिता वाचता न येणाऱ्या ताई पण अगदी सगळी मापं टाकून कटिंग करून ब्लाऊज शिवू शकतात. कॅल्क्युलेशन आपल्या पॅटर्न मध्ये कुठेही नाहीये. किचकटपणा पॅटर्न मधला तो सगळा काढून टाकलेला आहे. त्यामुळे अशीच्या अशीच मापं टाकून तुम्ही कटिंग करू शकता आणि सगळ्या मापांचे व्हिडिओ पण आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. इथे पुन्हा आपण गळाखोलीचं अंतर घेऊया. गळाखोली घेतली होती आपण 2.5 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या, गळ्याचे आकार तुमच्या आवडीनुसार घ्या. 9.5 इंचाचा आहे, अर्धा इंच ऍड केलं 10 इंच. इथे थोडा पसरट हवा असेल तर इथेच वाढून घ्या. कॅनव्हसचे गळे असतील तर गळे बनवल्यावर कट करा, पेपरवर कटिंग करण्याची गरज नाही. गळ्यांचे आकार तुमच्या पसंतीने कुठलेही तुम्ही बनवू शकतात. आणि ज्यावेळेस आपल्याला हा खालचा टक्स शिवायचा, आडवा टक्स आपण 4 इंचाचा घेणार आहोत आणि उभा टक्स गळ्यापेक्षा 5 इंचाने कमी, म्हणजे उभ्या टक्सची उंची आपण 4.5 इंच घेणार आहोत. आणि ज्यावेळेस हा टक्सचं शिवण करायचं, पूर्ण शिवण याचं आपल्याला करायचं आहे 1 इंच, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. आता याचं कटिंग करून घेते. हे झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. मुंड्याचे आकार कापायला विसरायचं नाहीये, कारण आपण दोन्ही आकार सोबत इथे देऊन घेतले होते. हे झालं मुंड्याचा आकार कटिंग. गळ्याचं कटिंग करून घेऊया. योगपट्टी आपल्याला 4 आणि 3 इंचाची काढायची आहे. त्याचं कटिंग तुम्ही कपड्यावर डायरेक्ट करू शकता. ती कटोरी अंगामध्ये खूप सुंदर बसते. हे झालं आपला साइड पीस आणि हे झाली कटोरी. कपड्यावर पॅटर्न ठेवायचं कसं हे पण समजून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे बारकावे तुम्हाला व्यवस्थित कटिंग मधले समजणार आहेत. आता आपण योगपट्टीचं कटिंग करून बघूया. इथे मी हा पेपर घेतलेला आहे. याच्यावर आपल्याला इथले खालचं अंतर घ्यायचं आहे. कमर घेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला 3-3 इंचाचं मार्किंग करायचं आहे. जे तुमचं कमर घेराचं माप आहे ते टाकायचं आहे. आता कमर घेर आहे 32 इंच, म्हणजे 4 8 32, 8 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन 10 इंच. दोन्ही बाजूला 3-3 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे. पुन्हा वरती एका बाजूला 1 इंच मार्किंग वाढायचं. तर ज्या बाजूला आपण 4 इंचाचं मार्किंग केलेलं आहे ती बाजू आपल्याला काच बटन पट्टीच्या बाजूला जोडायची आहे. लक्षात घ्या. आणि योगपट्टीला अलगद असा खालून आकार द्यायचा आहे, म्हणजे योगपट्टी आपली छातीवर चढत नाही, अंगात अगदी परफेक्ट बसते. लक्षात घ्या. ज्या बाजूला 4 इंच अंतर आहे ते आपल्याला काच बटन पट्टीच्या बाजूकडे जोडायचं आणि ज्या बाजूला 3 इंच अंतर आहे ते आपल्याला फिटिंगच्या बाजूकडे जोडायचं आहे, हे लक्षात घ्या. हे झालं आपलं योगपट्टीचं कटिंग तयार. आता आपण बाहीचं कटिंग बघूया. बाहीच्या कटिंगसाठी आपण नेहमी घडीचा पेपर घ्यायचा. घडी माझ्या बाजूला आहे. लक्षात घ्या. घडी माझ्या बाजूला आहे. बंद बाजू आपल्या बाजूकडे घ्यायची आणि बाहीचं पॅटर्न बनवायचं. इकडच्या बाजूला येणार बाहीची लांबी अधिक शिलाई मार्जिन. आता अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1 इंच, बिना अस्तरच असेल तर 1.5 ते 2 इंच. आता 6 इंचाची बाही लांबी आहे, 1 इंच ऍड केलं 7 इंच. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग येणार. छाती आहे 36 इंच, 36चा चौथा भाग आला 9 इंच. हे 9 इंचाचं मार्किंग केलं, हे अंतर इकडे जोडून घेतलं, म्हणजे आपल्याला ह्या भागात आपल्याला बाहीचं कटिंग करायचं. ज्या ठिकाणी आपण 9 इंच अंतर घेतलेलं आहे त्याचा मध्य करायचा आणि मध्यापासून आपल्याला हा 3 इंचाचा बॉक्स बनवायचा. बाहीच्या लांबीनुसार ह्या बॉक्सची उंची घ्यायची असते. लक्षात घ्या. 3 इंचाच्या बाहीसाठी 1.5 इंचाचा बॉक्स, 4 इंचाच्या बाहीसाठी 2 इंचाचा बॉक्स आणि 5 इंचापासून पुढच्या सगळ्या बाह्यांसाठी आपल्याला हा 3 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे. जास्तीत जास्त ही ब्लाउज कॅप हाईट आपल्याला 3.5 इंचापर्यंत घ्यायची आहे. त्याचे समान 3 भाग केले, मग 1 इंच, 2 इंच आणि 3 इंच. फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं. बाहीचा आकार देण्यासाठीचं मार्किंग आहे. लक्षात घ्या. बाहीचा आकार प्रॉपर यावा यासाठी आपण हे मार्किंग करतो.
हे पॉइंट मॅच करायचे आहे, म्हणजे ही जी बाजू आहे ही ब्लाऊजला मागे जोडायची आहे आणि हा खोलगट आकार जो आहे हा ब्लाऊजला पुढे जोडायचा आहे. नवीन शिकणाऱ्या ताईंसाठी लक्षात ठेवा, काय होतं बाहीचं हा उलट सुलट जरी तुमचं शिवताना झालं तरी तुमचं बाहीचं फिटिंग बिघडेल, त्यामुळे हे प्रॉपर जोडा. त्यानंतर इथे पूर्ण दंडघेराच्या निम्मा अधिक 2 इंच शिलाई मारली. पूर्ण दंडघेरा आहे 10 इंच, त्याच्या निम्मा आला 5 इंच आणि त्यात आपण 2 इंच ऍड केलं म्हणजे 7 इंच आणि हे कोपऱ्यातून जोडून घ्या. आता याचं कटिंग करून घेऊया. कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे, बाही अगदी परफेक्ट बसते. लक्ष द्या, ही बाही उघडून घ्यायची आहे आणि मग हा आपल्याला एकच आकार काढायचा, म्हणजे ही खोलगट बाजू जी आहे ही ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायची. हे झालं आपलं बाहीचं पॅटर्न तयार. सेम अशाच पद्धतीने हे संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग करा. ज्यावेळेस तुम्हाला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं आहे, कपड्यावर ठेवताना उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचं आहे. फक्त कटोरी जी आहे ती आपल्याला फक्त क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची असते, म्हणजे अशी तिरक्या कपड्यामध्ये कटोरी ठेवायची आहे. अशी उभी किंवा अशी आडवी ठेवायची नाही. आपण गळ्याच्या पायपिंगच्या पट्ट्या जशा काढतो तशी आपल्याला कटोरीचं कटिंग करायचं आहे, म्हणजे छातीमध्ये ती कटोरी अगदी परफेक्ट बसते. याला तुमच्या आवडीची तुम्ही अजून कोणत्याही प्रकारची बाही लावू शकता. सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे. आज आपण हे 36 छातीच्या मापाचं पॅटर्न शिकलो. तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचं पॅटर्न बघायला आवडेल तुम्ही कमेंट करा आणि तुमच्या मापाचं हे ब्लाऊज शिवा. धन्यवाद.